जुन्नर तालुक्यातील GMRT हा प्रकल्प जगामध्ये प्रसिद्ध आहे। हा प्रकल्प उभा राहण्यासाठी खोडदकरांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत। या ठिकाणी कामगार भरती करत असताना स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं जावं, ज्यांच्या जमिनी गेल्यात त्या लोकांना न्याय मिळावा, ज्या हुद्द्यावर कर्मचारी पाहिजे त्या ठिकाणचा योग्य असणारा उमेदवार जर ह्या गावातला असेल, बाधित असेल तर त्यांना घेतलं जावं, अशी या स्थानिक मंडळींची मागणी आहे। 4 दिवसापूर्वी या गावाने ग्रामसभा घेतली, त्याच्यामध्ये मागणी केली। आज सूरज वाजगे यांनी, अभिजित जोंधळे जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांना याबाबतचं मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। नेमकी ग्रामस्थांची मागणी काय आहे आणि GMRT जे प्रकल्प आहे त्याचे प्रशासकीय अधिकारी सहकार्य करत नाहीत का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। इथं आपण कोणाची बदनामी करत नाही, कोणाची बाजू घेत नाही। मग काय सांगाल तुम्ही, नेमकी तुमची मागणी काय? आमच्या खोडदगावच्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे GMRTच्या माध्यमातून। GMRTमध्ये साधारण एक मिनिट थांबवतो, हा प्रकल्प किती हेक्टर क्षेत्रामध्ये आहे? साधारणतः एक अंदाजे सांगता येईल 500 ते 550 एकर या प्रमाणात एवढी जमीन 550 एकर? हा, एकर सगळी जमीन खोडदचीच गेलेली आहे? खोडदचीच जमीन गेलेली आहे। आतापर्यंत जो काही स्टाफ आहे त्याच्यामध्ये खोडदचे काही लोक आहेत? एक थोडक्या प्रमाणात ते, म्हणजे ती हातावर मोजणे इतके जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही। आता तुमची नेमकी मागणी काय आहे आणि सध्या काय भरती सुरू आहे का? सध्या 37 जागांची एक भरती निघालेली आहे। कुशल अकुशल याच्यासाठी भरती निघाली, म्हणजे स्किल अनस्किल साठी। तर त्यामध्ये खोडदगावच्या तरुणांना नोकरीसाठी, म्हणजे बेरोजगार आहेत त्या तरुणांना रोजगारासाठी एक GMRTने प्रथम प्राधान्य द्यावं। त्याला कारण असं, सगळ्यात प्रमुख कारण वाणी साहेब हे का, त्याला इथं जमीन गेलेली आहे आणि जी जमीन गेलेली आहे ती खोडदगावची जमीन गेलेली आहे। खोडदगावच्या ग्रामस्थांची हीच मागणी आहे का इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये GMRT प्रशासनाकडून थोड्याशा हे म्हणजे वेळ काढूपणा, जागा निघण्याच्या संदर्भात असन, जागा बांधण्याच्या स्वरूपात असन किंवा अन्य काही गोष्टी, आता ते जास्त काही डीपली बोलता येत नाहीये, परंतु त्यांनी फक्त खोडदगावच्याच नागरिकांना, तरुणांना, तरुणींना, GMRTचं प्रशासन खोडदकरांवर अन्याय करते का? थोड्या बहुत प्रमाणात ते गैरसमज तसे आहेत। त्या संदर्भामध्ये GMRTच्या बाबतीत लोकांमध्ये एक गोंधळाची स्थिती आहे, नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे का GMRT प्रशासन थोडंसं म्हणजे तरुणांना न्याय देण्याच्या बाबतीत प्राधान्याने विचार करत नाहीये। आता कुशल, निमकुशल, अतिकुशल अशा ज्या काही पोस्ट आहेत तर या संदर्भामध्ये तुमच्या गावचे उमेदवार त्यासाठी योग्य आहेत किंवा जे अतिकुशल असतील, जागा भरायची असेल, जर तुमच्या गावातला उमेदवार त्याच्यामध्ये बसत नसेल तर काय सांगाल? एक साधारणतः प्रकल्पग्रस्ताचा दाखला घेतल्याच्या नंतर शासन दरबारी एक नियम आहे, 10% आरक्षित ती जागा निघते। आता ज्याप्रमाणे जोंधळे साहेब जे प्रशासकीय अधिकारी त्यांच्याबरोबर बोलल्याच्या नंतर ते म्हणले आम्ही 7/12 हे करण्यासाठी सहकार्य करू। तशाच पद्धतीने त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळवण्यासाठी सुद्धा आमच्या गावच्या नागरिकांना, जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांना सहकार्य करावा। त्याच्यात 10% आरक्षित जागा निघतील, मग त्या जरी कुशल नसतील तर त्या जागा बाहेर न जाता त्या अशा पद्धतीने ऍड करता येतील। नाही, पण समजा त्यांना एखादा वरिष्ठ अधिकारी भरायचा आहे आणि त्याची जमीन तुमच्या गावातल्या माणसाची गेली आहे आणि त्या व्यक्तीची जर ती पात्रता नसेल, मग अशा वेळेला काय मार्ग काढायचा? ठीक आहे, प्रामाणिकपणे सांगतो वाणी साहेब, ज्यावेळी पात्रता नसेल, आमच्या गावात तो युवक नसेल, युवक युवती जर नसतील आमच्या गावात, तर बाहेर गावच्यांचा विचार केला तर आम्हाला कुठल्याही प्रकारची हरकत नाही। पण प्राधान्याने पहिल्यांदा त्यासाठी काही अटी नियमांची थोडी शिथिलता करता आली तरी पण त्या प्रयत्नात राहून GMRT प्रशासनाने आमच्या गावच्या युवक आणि युवतींना प्रथम प्राधान्य द्यावं, ही एक प्रामुख्याने मागणी असेल खोडदगावची। आणि आहेत अनेक वेळा असं असतं की काही जागा अनुसूचित जाती जमातीला राखीव ठेवावे लागतात, असं शासनाची एक क्लिअर कट पॉलिसी आहे, परंतु तुमच्या गावच्या लोकांची जमीन गेलेली असते, मग त्याच्यामध्ये ती व्यक्ती त्या फ्रेम मध्ये बसत नाही, अशा वेळेला तुमची मागणी काय? त्यावेळी प्रामुख्याने तो GR जो निघालेला असतो, जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं म्हणजे ज्या रिक्वायरमेंट काढल्या गेलेल्या आहे, त्यामध्ये GR मध्ये जर ह्या प्रशासनाने सांगून थोडासा एक चेंजअप केला
एक थोडासा बदल केला आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने प्रकल्पग्रस्तांना प्रथमतः प्राधान्य देण्यासाठीचं काही नियोजन किंवा प्रयोजन करता येईल यासाठीचा त्यांनी विचार प्रथमतः करावा. नक्कीच JMRTच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेवटी कामाला माणूस घेताना तो प्रथमतः या प्रकल्पाला जमीन देणाऱ्या क्षेत्रामधला गावामधला त्या पात्रतेचा आहे का, आणि समजा नसेल तर काय मार्ग काढायला हवा यावर सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखाद्या बाधित शेतकऱ्याची त्यात जमीन गेलेली आहे आणि तो उमेदवार त्याच्यामध्ये बसत नसेल तर काही नियमांमध्ये बदल करता येईल का, तोही प्रयत्न करायला हवा. परंतु या खोडदच्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही जबाबदारी त्या प्रशासनाची आहे. आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे आहे. त्यांनी याबाबतचं निवेदन प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांना दिलेलं आहे. नेमकी यांची सुरेश भाऊंची काय मागणी आहे? सुरेश भाऊ, तुम्ही काय सांगाल? तुम्ही निवेदन काय दिलंय? साहेब नमस्ते. JMRT प्रकल्पात खोडद गावात जी आता परमनंट कामगार भरती प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये आता असं आपल्याला माहिती समजते की 37 जागांसाठी इथे परमनंट कामगार भरती प्रक्रिया चालू आहे. आम्ही जोंधळे साहेबांना हेच निवेदन दिलं की खोडद गावातील शेतकऱ्यांची 550 एकर जमीन ह्या प्रकल्पासाठी गेलेली आहे, तर तुम्ही इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा विचार करावा की जे कामगारांसाठी जे आता भरतीसाठीच जी प्रक्रिया चालू आहे यासाठी खोडद गावातील असेल किंवा या परिसरातील असेल निश्चितपणे पहिलं प्राधान्य इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना दिलंच पाहिजे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची जी मुलं आहे त्यांची जी आता पुढची पिढी आहे निश्चितपणे त्यांना नोकरीसाठी या ठिकाणी परमनंटसाठी या ठिकाणी JMRTने त्या ठिकाणी संधी द्यावी. आणि जे मगाशी तुम्ही जो प्रश्न मांडला की आरक्षित जागांसाठी, तर गावातील पण अशा अनेक आरक्षित जे अनुसूचित जमातीचे लोक आहे किंवा काय त्यांना पण या ठिकाणी गावातीलच मुलांना या ठिकाणी संधी दिली जावी. कारण वाणी साहेब जुन्नर तालुक्यात आपल्याकडं रोजगाराचे स्रोत कमी कॅटेगरी मधला जर यांच्याकडे माणूस नसेल मग शासनाचे निकष पूर्ण कसे होणार, याच्यावर मार्ग काय काढला पाहिजे? याच्यासाठी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी वर त्यांच्या वरिष्ठांकडं जर समजा काही जर असे बदल होत असेल त्याचं प्राधान्य त्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की गावामध्ये किंवा इथं स्थानिक जर असे जर निकष बसत नसेल तर या निकषात बसून इथं गावातील कामगार किंवा या परिसरातील स्थानिक भूमिपुत्र हा कसा बसू शकतो या त्या अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. वाणी साहेब जुन्नर तालुक्यात इथं रोजगाराचे स्रोत कमी आहे, सोर्स कमी आहेत. आपल्याकडे काही कुठली MIDC नाही, आपल्याला कुठं रोजगाराच्या जास्त संधी नाही. म्हणजे एक JMRT सोडलं, एक ती घोडा कंपनी सोडली, औद्योगिक वसाहत सोडली, तर इथं जास्त कामाचे स्रोत नाही. त्याच्यामुळे आता जे नवीन तरुण आहेत की जे सुशिक्षित झाले त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतले, परंतु शिक्षण घेऊन अनेक आपण पाहतो की ITI वाले तरुण असेल, इंजिनियर तरुण असेल, पण बेरोजगार तरुण आहेत. काही नाही साहेब चहाचे स्टॉल लावले, इंजिनियर तरुण आहे परंतु नोकरी नसल्यामुळे चहाचे स्टॉल लावले, वडापावच्या गाड्या लावल्यात. अशी परिस्थिती काही तालुक्यात आपल्या आहे. तर आमचं म्हणणं याचं जसं JMRTनं जशी आम्ही रिक्वेस्ट केली तसंच घोडा कंपनी पण आहे आपल्या इथं, त्यांनी पण त्या ठिकाणी स्थानिकांचा विचार केला पाहिजे. किंवा आपल्या इथं जे जे काही रोजगाराचे प्रकल्प आहे त्यांनी पहिला स्थानिक भूमिपुत्रांना संधी दिली पाहिजे, मग इतरांचा विचार केला पाहिजे. आता असे कामगार घेताना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर घेतले जातात. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर कामगार पुरवणाऱ्यांची एक एजन्सी वेगळी असते, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, खरं तर इथले जे JMRTच्या माध्यमातून जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत असेल त्यांनी जर इथं स्थानिकांना जर संधी दिली, इथं स्थानिक मुलं भरपूर बेरोजगार मुलं आहेत. कारण आम्ही पाहतो की खोडद गाव असेल किंवा इथं परिसरातील जी गावं असतील किंवा परिसरातील जी मुलं असतील ही रोजगारासाठी बऱ्याच वेळा नारायणगावला पण येत असतात, कुठल्या तरी काही 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 होईना कामानिमित्ताने येत असतात की त्यांना खरोखर कामाची गरज आहे. ज्यांना खरोखर गरज आहे ते ज्या निकषात बसत असेल, त्यांचं शिक्षण त्याचे पूर्ण आहे किंवा ते त्या सगळ्या अटीत बसत असेल, अशांचा विचार JMRTने त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि जोंधळे साहेब असतील किंवा सोलंकी साहेब असतील, हे दोन्ही पण त्या ठिकाणी हुशार अधिकारी त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. खोडद गावात जर ग्रामस्थांनी जो काय भविष्यात जो काय ग्रामस्थ निर्णय घेतील, आता त्याच्यामध्ये समिती पण त्यांनी नेमली आहे. मला वाटतं गायकवाड सर आहेत, काळे सर आहेत, शिवाजीराव खरमाळे असेल किंवा सविताताई गायकवाड असेल, योगीजी शिंदे असेल, ही सगळीच मंडळींनी या ठिकाणी एक समिती नेमली, शिष्टमंडळ नेमले की ते पण JMRTची चर्चा करते. उद्या त्यातून जर काही निष्पन्न झालं नाही, जर गावाने काही निर्णय घेतला उद्या कुठला पण, हे राजकीय पक्ष सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून तालुका म्हणून आम्ही सगळे त्यांच्या मागे ठामपणे उभं राहू. त्यांनी खासदार साहेबांना पण त्या दिवशी पत्रव्यवहार केला, खासदार साहेबांना पण त्या दिवशी सगळे ग्रामपंचायतीचे लोक त्या ठिकाणी भेटून गेलेत. खासदार साहेब पण याच्यावर गांभीर्याने विचार करतात. ज्या लोकांच्या ह्या प्रकल्पासाठी जमिनी गेल्यात, माहिती अशी मिळते की 500 एकरच्या आसपास जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना त्याच्या संदर्भातले दाखले पण मिळालेले नाही. तुमच्यासारखी राजकारणी मंडळी किमान हा विषय तरी मार्गी लावून का देत नाही? या संदर्भात
आता खोडद ग्रामस्थांनी जे सांगितलं की दाखल्यांच्या बाबत निश्चितपणे मी खासदार साहेबांना हा विषय मांडून की इथे जे प्रकल्प बाधित शेतकरी यांना या ठिकाणी दाखले जे मिळत नाही एकदा खासदार साहेबांना सांगून त्या संदर्भातले जे अधिकारी असतील तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल त्यांनी या गावात आपण त्या ठिकाणी शासकीय एक कामांसाठी स्वतः खासदार साहेब जर या ठिकाणी खोडद गावात सरकार आपल्या दारी असा एक उपक्रम राबवू निश्चितपणे त्यांना ते दाखले मिळून देऊ. खोडदकरांच्या ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना प्राधान्य द्यायला हवं. सध्या जो काही विषय सुरू आहे तो चर्चेने सुटू शकतो. सोळंकी साहेब असतील, जोंधळे साहेब असतील, ही शेतकऱ्यांचीच मुलं असतील किंवा शेतकरीच्या मुलाचे नातेवाईक पण असतील. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हा विषय चर्चेने सोडवा आणि प्रामुख्याने खोडद गावातीलच तरुणांना नोकरी मिळायला हवी. एखाद्या कॅटेगरीतला माणूस त्याच्यामध्ये बसत नसेल तर त्याच्यामध्ये काही बदल करता येईल का हे सुद्धा पहा. परंतु नोकरी देताना प्राधान्याने खोडदकरांनाच द्या. असं जर घडलं तर सध्या जे काही सुरू आहे हे सगळं संपून जाईल आणि खोडदगाव GMRT प्रकल्पाचे अधिकारी गुन्ह्या गोविंदाने योग्य पद्धतीनं नांदू शकतील. खोडदकरांना सुद्धा आपली विनंती आहे, तुम्ही चर्चा करा, डायलॉग करा. चर्चेतनं मार्ग निघतो. तुमच्या समस्या 100% सुटायला हव्यात. तुमच्या समस्या सुटेपर्यंत विघ्नर टाइम्स तुमच्या सोबत असेल. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भात काही अडचण आली तर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत नक्की असू. आम्ही याच्यामध्ये कोणालाही बदनाम करत नाही, कोणाच्याही सिंगल बाजू घेणार नाही. आम्ही मगाशी जोंधळे साहेबांशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस ते असं म्हणाले की खोडदच्या कुठल्या लोकांना आम्ही घेणार नाही. असं काहीही झालेलं नाही. आम्ही शिष्टमंडळ आलं का त्यांच्याशी चर्चा करू आणि स्थानिक लोकांनाच कामावर घेण्यासाठी प्राधान्य देऊ अशी त्यांची भूमिका आहे. आता पाहूया आगामी काळात काय घडते. तुम्हाला काय सांगायचे? एक खोडद गावातील तरुण तरुणींना जाहीर आव्हान करतो, एक सगळ्यांनी जास्तीत जास्त कसं ऍप्लिकेशन करता येईल, अप्लाय करता येईल, कसे अर्ज भरता येईल, जास्तीत जास्त तिथं भरतीसाठी प्रयत्न करता येईल याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि जास्तीत जास्त फॉर्म भरा एवढीच विनंती करतो. कारण तुम्हाला सांगायचं प्रामुख्याने 37 कुटुंब आज 37 पिढ्या यामध्ये त्यांचं चांगल्या जीवनमानात रूपांतर होणार आहे. त्यामुळे हात जोडून एक कळकळीची विनंती आहे, जास्तीत जास्त मुलांनी यामध्ये सहभाग घ्यावा. तरुणांना जे प्रामुख्याच्या खोडच्या तरुणांना ज्या कुठल्या कॅटेगरीच्या जागा रिक्त आहेत ते एकदा समजून घ्या. त्या बाबतचे तुम्ही अर्ज करा आणि अर्ज करूनही जर तुम्हाला संधी दिली नाही तर संधी का मिळत नाही याची खातरजमा करा. जर तुम्हाला जाणून बुजून डावलं जात असेल तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, खोडद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.